नमस्कार, मी पूजा गावराणे कसल चव या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आणि आज आपण झटपट तयार होणारा उपवासासाठी पराठा बघायचा आहे। फक्त 2 साहित्यांमध्येच होतो आणि झटपट होतो बरं का। तर काय होतं, एखाद वेळेला शाबू भिजत घालायचं लक्षात राहत मग हा पराठा तुम्ही झटपट बनवून खाऊ शकताय। चला तर मग वेळ न घालवता उपवासाचा पराठा कसा बनवायचा बघूया। तर सगळ्यात आधी मी 2 मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। ती ह्याच्यावरची साल काढायची, म्हणजे हे शिजवलेला बटाटा नाही ते बरं का, कच्चाच बटाटा आहे ती। आणि एक बारीक खिसणी घेतली आणि त्याच्यावरती खिसून घेतलेला आहे। बघू शकता किती बारीक बारीक खिस पाडून घेतलाय। आता ह्यामध्ये 3 मिरच्या मी हिरव्या घेतलेल्या आहेत त्या चिरून, त्या टाकून घेतलेल्या आहेत त्या। आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। आता फक्त 2-3 साहित्य वापरलेलं आहे, घरामध्ये सगळ्यांचे अवेलेबल असतंच ते टाकलेलं आहे बघा। आणि हे सगळे एकजीव करून घेऊया। एकजीव झाल्यानंतर तवा गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये आपलं घरचं जे खायचं तेल असतं ते टाकून घेऊया। आणि एक गोळा घ्यायचा आहे हातानेच आणि असा तव्यावरतीच थापून घ्यायचा आहे। बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं थापून घ्यायचं आहे। हा पराठा बनवण्यासाठी मी कुठलं सुद्धा पीठ वापरलेलं नाही, अगदी झटपट थोडक्या साहित्यामध्ये तयार होणारा उपवासाचा पराठा आहे हा। अशा पद्धतीने थापून घ्यायचं सगळ्या साइडनं। आता हा मी मध्यम आकाराचा पराठा तयार केलाय। ह्याच्या कडेनं थोडंसं तेल सोडूया, म्हणजे खरपूस सगळ्या साइडनं भाजेल। तर बघा एका साइडनं ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घेतले। आता ही बाजू आपण पलटूया, कडा सगळ्या सोडून घ्यायचे ते सगळ्यात आधी आणि मग पलटवायचा। तर बघू शकता किती मस्त असा रंग आलेला आहे ह्याला, ब्राउनिश। आणि दोन्ही साइडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे, म्हणजे टेस्ट खूपच खतरनाक लागते या पराठ्याची। तर बघू शकता तयार झालेला आहे आपला उपवासाचा झटपट 2 मिनिटांमध्ये तयार होणारा पराठा। तर तुम्ही हा उपवासाचा पराठा दह्याबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकताय। तर उपवासाची खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हिची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती टाकलेले, त्याची लिंक ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तिथं जाऊन बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।